सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि आजचा माझा विषय आहे की पुन्हा एक वेळा ट्राय करा, पुन्हा एक वेळा प्रयत्न करा, ट्राय अगेन। तर आजच्या या विषयाकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोड्या बायबलच्या इतिहासामध्ये घेऊन जातो, कारण माझं आजचा जो मेसेज आहे तो बायबलच्या इतिहासाच्या रिलेटेड आहे। आणि ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या व्हिडिओचं थंबनेल पाहिलं असेल, त्या थंबनेलवर मी म्हटलेलं आहे की माझी साक्ष। तर माझ्या जीवनाची जी साक्ष आहे ती ॲक्च्युली मी त्या बायबलमधल्या एका गोष्टीबरोबर कंपेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जी गोष्ट त्या बायबलमध्ये झाली सेम गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्याबद्दल मी आज तुम्हाला शेअर करणार आहे। हा व्हिडिओ संपण्याच्या अगोदर मी माझी साक्ष, बायबलमधलं ते उदाहरण आणि त्याच्यानंतर मी काय लर्न केलं आणि तुम्ही कशा प्रकारे आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी गिवअप केला असेल, हार मानून दिली असेल, खूप वेळा आपण हार मानून देतो, तर त्या हार मानलेल्या गोष्टीबद्दल आपण पुन्हा प्रयत्न का केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण कन्क्लुजन काढू। तर प्लीज माझ्यासोबत शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा, सो दॅट तुम्हाला ते एक प्रोत्साहन भेटणार, मोटिवेशन भेटणार की तुम्ही ज्या गोष्टीमध्ये गिवअप केलेलं आहे, हार मानलेली आहे, ती गोष्ट तुम्ही पुन्हा का ट्राय केली पाहिजे। तर आपण बायबलमधल्या थोड्या हिस्ट्रीकडे वळूया। तर पहिले शमूएलमध्ये म्हटलेलं आहे की इस्रायल लोकांचं आणि पलिष्ठ्यांचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये जे इस्रायल लोक होते ते हारत होते। त्यांनी इस्रायलांचे सुमारे 4000 लोकांचा वध केलेला असतो पलिष्ठ्यांनी। ओके, तर जे वडील लोक होते, जे मोठे लोक होते, ते म्हणू लागले की आज देवाने आमचा पलिष्ठ्यांकडून पराभव का होऊ दिला। तर अशा वेळेस ते काय करतात, जो द आर्क ऑफ द कव्हनंट असतो, जो देवाचा कोश असतो, त्या देवाच्या कोशबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊन देतो की देवाचा कोश एक बॉक्स होता। ओके, त्याला इंग्लिशमध्ये आर्क ऑफ द कव्हनंट म्हणतात। आणि त्या बॉक्समध्ये जे देवानी मोशेला 10 आज्ञा दिलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या। तो बॉक्स गॉडचा प्रेझेन्स रिप्रेझेंट करायचा। प्रेझेन्स म्हणजे त्याची उपस्थिती। तो कोश जिथं राहिला तिथं देवाची उपस्थिती तो कोश रिप्रेझेंट करायचा। सो इस्रायल लोकांनी काय केलं, तो कोश ते घेऊन आले आणि रात्रीला खूप जल्लोष वगैरे करू लागले, सगळे पार्टीज वगैरे करू लागले। म्हणजे आत्ताच्या लेटेस्ट ट्रेंडमध्ये ती लँग्वेज यूज करतो मी, ते सगळे खुश झाले आणि पार्टीज वगैरे करू लागले। तर ते त्यांचा जो जल्लोष वगैरे होता त्याच्याने पूर्ण भूमी, म्हणजे तिथं भूमिकंप आला होता। तर ते पलिष्ठे साईडलाच होते दुसऱ्या गावामध्ये, तर तिथं देखील ते पूर्ण जमीन हादरू लागली। अँड देन ते एकमेकाला विचारू लागले की काय झालं, काय झालं। तर त्यांना असं कळतं की जे इस्रायल लोक आहे ते देवाचा कोश घेऊन आलेले त्यांच्याजवळ। तर ते सडनली घाबरून गेले की ओके, आता देवाचा कोश घेऊन आलेले। ते त्यांना सर्वांना माहिती होतं, द गॉड ऑफ अब्राहम, आयझॅक, जेकब आणि जोसेफ यांचा देवाने काय केलेलं आहे, चमत्कार किती मोठे मोठे केलेले आहे, हे सर्व त्यांना माहिती होतं। तर ते पलिष्ठी लोक घाबरून गेले आणि घाबरून गेल्यानंतर त्यांनी स्वतःला मोटिवेट केलं, प्रोत्साहन दिलं आणि असं म्हणायला लागले की तरीही काही हो, आम्ही त्यांच्यावर युद्ध करूच आणि त्यांना हारवूच। तर नेक्स्ट टाईम जसं युद्ध स्टार्ट होतं, त्या युद्धामध्ये ते कोश धरण्यासाठी लेवीचे जे 2 लेकरं होते, लेवी हा याजक होता, तुम्ही शमूएलाच्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल ऐकलेच असणार। तर तो कोश धरण्यासाठी लेवीचे 2 मुलं देखील होते त्या युद्धामध्ये। तर त्या युद्धामध्ये लेवीच्या 2 मुलांचा मृत्यू होतो आणि तो जो कोश होता, देवाचा प्रेझेन्स, देवाची उपस्थिती जिथं रिप्रेझेंट करायचा ते पलिष्ठी लोक घेऊन चालले जातात। ओके, पण जसं ते पलिष्ठी लोक तो कोश त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यांनी
जसा तो कोश त्यांच्याकडे घेऊन गेल्याबरोबर त्यांच्या पूर्ण बलिष्ठी लोकांमध्ये लोक आजारी पडू लागले आणि त्याच्यानंतर त्यांच्या पूर्ण बॉडीवर बॉईल्स वगैरे होऊ लागले. तर त्यांना रिअलाईज झालं की जेव्हापासून आम्ही हा कोश, देवाचा पवित्र कोश इथं घेऊन आलेलो आहे, तेव्हापासूनच हे सगळे आजार वगैरे चालू झाले आणि लोक आजारी पडू लागले आणि बॉईल्स देखील येऊ लागले. तर अशा वेळेस ते लोक काय करतात की त्यांना ॲक्च्युली ते पाहायचं पण असतं की खरंच हे ह्या कोशामुळे होत आहे का. तर अशा वेळेस ते काय करतात, 2 बैल घेतात, 2 बैल आणि त्याला बैलगाडीवर तो जो कोश असतो, पवित्र कोश, त्याला ठेवतात आणि तो कोश ते बैल जिथं घेऊन जाणार त्याला घेऊन जाऊ देतात. आणि मच टू द सरप्राईज ते कोश घेऊन ते बैल दोघं जातात इस्रायलमध्ये. सो त्यांना कळून जातं की हे सगळं इस्रायलाच्या देवामुळेच आमच्यावर सगळे जे आजार वगैरे होते ते आले होते. आता इथपर्यंत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ओके. त्यानंतर हा आर्क, हा कोश 20 वर्षापर्यंत तिथंच एका हिलवर होता, एका घरामध्ये पॅक होता इस्रायलमध्ये, ओके. बट जसा दावीद राजा बनला, दावीद म्हणतो की तो कोश मला आता यरूशलेममध्ये घेऊन यायचा आहे. कारण त्याची चांगली इच्छा असते की त्याचं असं म्हणणं असतं की सगळ्या लोकांनी युनाईट होऊन एकत्र येऊन जो यहोवा आहे, आपला मोस्ट हाय गॉड आहे, अब्रामाचा, द गॉड ऑफ अब्राम, आयझॅक अँड जेकब अँड जोसेफ, यांचा जो मोस्ट हाय गॉड आहे, पवित्र आपला परमेश्वर आहे, सगळ्यांनी मिळून त्याचीच फक्त स्तुती महिमा केली पाहिजे, अन्य कोणत्याही देवाची नाही. दाविदाची ही एक चांगली इच्छा होती. तो काहीतरी एक चांगलं करण्याचा प्रयत्न करत होता हा कोश यरूशलेममध्ये घेऊन येण्याद्वारे. सो दावीद प्रत्येकाचा सल्ला घेतो आणि त्यांना म्हणतो की मला तो कोश पुन्हा यरूशलेममध्ये घेऊन यायचा आहे, तर तुम्ही माझी मदत करणार का. तर ते सगळे लोक ॲग्री होऊन जातात अँड दाविदाला तो कोश पुन्हा घेऊन येण्यासाठी मदत करतात. दावीद 30,000 माणसं ऑर्गनाईज करतो, तयार करतो आणि तो ते कोश पुन्हा घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. हा ॲक्च्युली खूप मोठा हिस्टोरिकल मोमेंट होता दाविदासाठी, खूप मोठी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट होती त्याच्यासाठी. ते तिथं गेले, त्यांनी तो कोश सेम बैलगाडीमध्ये ठेवला, कार्टमध्ये ठेवला आणि 2 बैल पुढे त्या कार्टला, त्या बैलगाडीला खेचत होते. अँड एक माहोल बनला तिथं, मस्त पार्टी वगैरे सारखं, सगळे सराउंडिंग झाले त्या बैलगाडीला आणि तिथं मस्त जल्लोष करत होते, नाचत गाणं वगैरे म्हणत ते सगळे तो कोश पुन्हा यरूशलेममध्ये घेऊन येत होते. बट अचानक तो कोश, ती गाडी थोडी तिरपी होते, ओके, ते पडायला लागते आणि त्यांच्यामधला एक व्यक्ती त्या कोशाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो, ओके, बिकॉज ते पडायला लागतं, ती बैलगाडी थोडी तिरपी होऊन जाते आणि तो पकडणार तेवढ्यातच तो माणूस तिथंच डायरेक्ट जागेवरच डेड होऊन जातो, मरून जातो, त्याचा मृत्यू होऊन जातो. नाव ही जी सिंगिंग डान्सिंग चालली होती, सडनली ते एक मॉर्निंग मीन्स दुःख होणं, ओके, त्याच्यामध्ये टर्न होऊन जातं ते. तर दावीद खूप निराश होऊन जातो, खूप जास्त निराश होऊन जातो आणि ते सगळे लोक देखील ते कार्ट वगैरे सगळं सोडून ते पुन्हा तिथंच पाठवून देतात जिथं होता तिथं आणि ते सगळे ज्याच्या त्याच्या घरी चालले जातात. इवन दावीद खूप निराश होतो. आता दाविदाच्या जागेवर आपण स्वतःला ठेवून बघू 2 मिनटासाठी की तो बिचारा एक चांगलं काम करत होता. त्याची एकच इच्छा होती की मला लोकांना युनाईट करायचं आहे आणि तो त्याच्या मनामध्ये देवाचाच विचार होता की माझी इच्छा आहे की सर्व लोकांनी एकच देवाला वर्शिप केली पाहिजे. तर त्याचे इंटेन्शन चांगले होते, तरी स्टील दाविदाच्या मनासारखं इथं झालं नाही. पुष्कळ वेळा आपल्यासोबत असं होतं की आपण एक राईट थिंग करत असतो, एक चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, बट ती गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस भेटत नाही. दाविदासाठी हा खूप एक लाज वाटण्यासारखा विषय होऊन गेला होता, कारण त्यांनी एवढ्या सर्व लोकांना गॅदर केलं होतं, सोबत घेऊन आला होता, त्यांनी एवढ्या सर्व लोकांना युनाईट केलं होतं, 30,000 लोक त्यांनी गोळा केले होते आणि तो कोश घेऊन आला आणि ते कोश घेऊन येत असताना अर्ध्या रस्त्यामध्येच ही परिस्थिती होऊन जाते. तर दाविदासाठी ही एक खूप लाज वाटणारी गोष्ट होती. तर अशा वेळेस नेमकं दाविदाने काय केलं,
आणि अशा वेळेस आपण नेमकं काय करत असतो? पुष्कळ वेळा आपल्यासोबत असं होतं की आपण एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये आपले इंटेन्शन चांगले असतात. आपण देवाचा विचार करत असतो, आपल्या फॅमिलीचा विचार करत असतो, पण ती गोष्ट पूर्ण होत नाही. इवन आपले चांगले विचार असूनही. तर इथं प्रॉब्लेम नेमकं काय आहे? तर पुष्कळ वेळा असं होत असतं की आपण एखादं व्यसन सोडण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये एखादं आपली इच्छा असेल, एखादं स्वप्न असेल, ते आपण अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर आपले ड्रीम्स खूप सारे असतात. लाईक समजून घ्या, एखाद्यासाठी असं असेल की त्याला 10 किलो कमी करायचं आहे, 5 किलो कमी करायचं आहे. मग एखाद्याला एखादं व्यसन सोडायचं आहे. मग त्याच्यानंतर एखाद्याची मॅरेज ब्रोक झाली असेल, एखाद्याचं रिलेशनशिप ब्रोक झालं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपण ट्राय करतो की त्याला रिस्टोर करण्याचं, त्याला पुन्हा चांगलं करण्याचं, व्यसन सोडण्याचं. पण ते आपल्याला त्या गोष्टीमध्ये सक्सेस भेटत नाही. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? माझा आजचा विषय हाच आहे. आणि मी तुम्हाला हे आज यासाठी सांगत आहे कारण मी देखील याच्यानंतर दावीद जो करतो ते मी ट्राय करून पाहिलेलं आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही देखील ट्राय करून बघा. हा एक जुन्या करारामधली एक गोष्ट आहे, बट मी ही गोष्ट नव्या करारामध्ये, न्यू जनरेशनमध्ये अप्लाय करून पाहिलेली आहे माझ्यावर, स्वतःवर. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की या प्रकारे तुम्ही ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला निराशा भेटलेली आहे, तुम्हाला अनसक्सेसफुलनेस भेटलेला आहे, ओके, तुम्हाला अपयश भेटलेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये मी जे केलं ते तुम्ही ट्राय करून बघा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सर्वात अगोदर आपण पाहूया की दाविदाने काय केलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझी साक्ष सांगतो. सर्वात अगोदर तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्याकडे चुकत असता तेव्हा म्हणायचं, स्वतःच्या मध्ये बघायचं आणि देवाला विचारायचं की देवा, मी कुठे चुकत आहे, मला सांग, मला दाखव. समजून घ्या, आपण जर कुठेतरी फेल झालेलो, जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये आपण फेल होत असणार, तर आपण गॉडला विचारू शकतो की गॉड, मी माझे शब्द चुकीचे वापरत आहे का? माझ्या शब्दांमुळे हे रिलेशनशिप ब्रेक होतं आहे का? किंवा एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला लॉस होत असणार, तर मग तुम्ही गॉडला विचारू शकतात की आपण गॉडला विचारू शकतो की गॉड, मी चुकीच्या व्यक्तींसोबत बिझनेस करत आहे का? त्याच्यानंतर जर तुमचं ॲडिक्शन ब्रोक होत नसेल, तुटत नसेल, एखादं व्यसन तुमचं तुटत नसेल, तर तुम्ही स्वतःला विचारा, गॉडला विचारा. गॉडला सांगा की गॉड, मी हे कशा प्रकारे ब्रेक करू शकेल, माझं कुठेतरी चुकत आहे का, असं आपण देवाला विचारायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट असते की तुम्ही जेवढ्याही चुका करत असतात त्यात प्रत्येक चुकीमध्ये एक लेसन असतं, एक गोष्ट तुम्ही शिकत असतात आणि आपण त्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे की लास्ट टाईम मी काय चुकीचं केलं आणि याच्यापेक्षा बेटर मी अजून काय करू शकतो, याच्यापेक्षा आणखीन चांगलं मी काय करू शकतो. ती गोष्ट झाल्यानंतर 3 महिन्यानंतर तो जो कोश होता तो एका ओबेद नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये स्टोअर करून ठेवलेला असतो. तुम्ही इथे विचार करणार की आता दावीद निराश झाला, त्याने गिवअप करून दिलं असेल, त्याने हार मानून घेतली असेल. पण नाही, 3 महिने दावीद रिसर्च करतो की काय चुकीचं झालं, मी ते घेऊन येत असताना काय चुकलं माझं, का तो व्यक्ती मेला तिथं, तो कोशला पकडायला गेला होता, तो चांगलंच काहीतरी करत होता, मी देखील काहीतरी चांगलंच करत होतो, पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये चूक काय झाली हे तो 3 महिने रिसर्च करतो, 3 महिने तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर फायनली दावीद जे रहस्य आहे त्या कोशच्या मागे ते फिगर आउट करून घेतो अँड त्याच्यानंतर तो कोश घेण्यासाठी पुन्हा जातो. मी तुमच्यासाठी एक बायबलमधलं एक वचन वाचून दाखवतो. पहिले इतिहास त्याचा 15वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये दावीद म्हणतो की दाविदाने सांगितले की लेव्या वाचून दुसऱ्या कोणीही देवाचा कोश उचलू नये, कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यास परमेश्वराने निवडले आहे. लेवी, ओके. सो इथं विषय असा आहे, दावीद जेव्हा फर्स्ट टाईम तो कोश घेण्यासाठी जातो तिथं तो जे बलिष्ठांनी जी पद्धत वापरली होती
ती सेम पद्धत तो इथं वापरण्याचा प्रयत्न करतो. आता बलिष्ठांना देवाबद्दल काहीच नॉलेज नाही, त्यामुळे ते एका बैलगाडीमध्ये ठेवतात आणि बैलांसोबत पाठवून देतात, बिकॉज त्यांना काहीच माहिती नाही कसं करायचं. सेम पद्धत इथे दावीद वापरण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे हे सगळे कष्ट दाविदाच्या लाईफमध्ये येतात. तो एवढी मेहनत करतो, ते तिथं एका व्यक्तीचा मृत्यू देखील होत असतो. तर दाविदाने सगळं रिसर्च केलं देवाबद्दल. अँड इवन बायबलमध्ये जेव्हा जोशुआ जॉर्डन रिवर पार करत असतो, तिथं देखील फर्स्ट तो कोश ठेवला जातो, त्याच्यानंतर बाकीची जे लोक असतात ते जॉर्डन क्रॉस करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा रिसर्च दाविदाने केला आणि त्याने पुन्हा ट्राय केलं गिवअप न करता. तर माझा विषय हा आहे की आपल्या आयुष्यामध्ये पुष्कळ वेळा आपण खूप साऱ्या गोष्टी, बिझनेस करण्याचा प्रयत्न करत असतो, व्यसन सोडण्याचा प्रयत्न करत असतो, आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो, आपले रिलेशनशिप मॅरेज वर्क करण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण एक वेळा ट्राय करतो अँड गिवअप करून देतो. मी तुम्हाला सांगतो, मी खूप बुक्स रीड्स केल्या, आता देखील करतो, बट सक्सेसफुल लोक तेच आहे. आय एम नॉट सेईंग की मी सक्सेसफुल आहे, ओके. मी असं अजून मी आहे ऑन द वे, मे बी लवकरच होणार विथ द ग्रेस ऑफ गॉड. नाव जे कोणी सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की त्यांनी गिवअप कधीच नाही केला, कधीच नाही. फर्स्ट फेल्युअर आले, सेकंड, थर्ड, 10 टाईम, 100 टाईम, आय डोंट नो हाऊ मेनी टाईम्स, बट ते नेवर गिवअप. त्यांनी कधीच हार मानली नाही. आणखीन एक गोष्ट नीतिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की जर एक चांगला व्यक्ती 7 वेळा जरी पडला तरी तो पुन्हा उठतो. जर देवाचं वचन असं म्हणते की तू 7 वेळा पडला तरी पुन्हा उठशील, तर तुम्ही 1 वेळा पडल्यानंतर का गिवअप करून देता? मला तुम्हाला हा क्वेश्चन करायचा आहे की तुम्ही गिवअप का करताय? इथं आपण दाविदाकडून शिकलं पाहिजे की त्याच्यामध्ये कधी गिवअप करण्याची स्पिरिट होतीच नाही. इवन तो विषय नंतर आहे, आपण त्याच्यावर कधीतरी नंतर बोलू. बट आजचा विषय हा आहे की त्याने रिसर्च केली पद्धत त्याने बरोबर राईट आणि योग्य प्रकारे वापरली. आता तुम्ही म्हणणार की ते जुन्या काळाची गोष्ट आहे, तेव्हा त्याने ती पद्धत वापरली. लेवीला घेऊन आला, लेवीच्या लोकांना घेऊन आला, याजकांना घेऊन आला, अँड देन तो कोश घेऊन आला. न्यू जनरेशनमध्ये ही पद्धत आपण कशा प्रकारे चेंज करणार किंवा वापरणार? तर ही जी पद्धत दाविदाने वापरली, थोडासा विचार करून, गॉडचा विचार करून, सगळ्या गोष्टींचा विचार करून, दाविदाने जसं गिवअप न करता त्याने एक नवीन पद्धत, जे रूल्स आणि रेग्युलेशन आहे त्याचा अभ्यास करून जशा प्रकारे दाविदाने तो कोश घरी येऊन आला, तशाच प्रकारे आपण देखील गिवअप न करता काहीतरी एक पद्धत बदलून पाहायला पाहिजे. आपण देवाला विचारायला पाहिजे की देवा मी कुठे चुकत आहे, मला दाखव, स्वतःमध्ये बघा. नाव इथंच माझी साक्ष येते. माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे मिरॅकल्स, चमत्कार गॉडनी केलेले आहे आणि मला ते तुमच्यासोबत शेअर करायचे. आज जास्त वेळ घेणार नाही मी, तर मला तुम्हाला माझी साक्षीमध्ये हे सांगायचं आहे की मी BSc नर्सिंग कंप्लीट केलं आहे. अँड BSc नर्सिंग 4 वर्षाचं असतं आणि मी एवढा वीक होतो की इवन तिथले टीचर्स जे होते MIT कॉलेजमधले, ते लोक मला म्हणायचे की तुझी लायकी नाही आहे BSc नर्सिंग करायची, तर तू पास नाही होणार, तुझ्यासाठी पॉसिबलच नाही आहे. अँड कुठेतरी ते लोक खरे होते, ओके. बट विषय असा झाला की मी कसा तरी करून खूप हार्ड गेलं मला. बट मी BSc नर्सिंग 4 वर्षाची डिग्री असती, मला 8 वर्ष लागले, ओके, डबल. तर ह्या 8 वर्ष लागले मला. तर लास्ट इयर मी पास नव्हतो होत, तर मला डॅडने एक दिवस त्यांच्या कामावर बोलवलं आणि मला म्हटले ते की तुला करायचं काय नेमकं, तुझ्यानी हे मला नाही वाटत तू पास होणार BSc नर्सिंग, आणि मला नाही वाटत तुझ्यानी हे होणार आहे. माझी ॲक्च्युली इच्छा नव्हती नर्सिंग करण्याची कधीच,
पण मी त्यांच्या म्हणण्यावरूनच घेतलं होतं, बिकॉज त्यांचं असं होतं की गव्हर्मेंट जॉब वगैरे लागतो त्याच्याने इन ऑल दॅट. सो मी गेलो. मी नर्सिंग करण्याचं ट्राय केलं मी. ओके, नाव लास्ट इयर मी पास आऊट होत नव्हतो. माझे डॅड मला बोलले की तुझ्याने नाही होणार, जाऊ दे, तू सोडून दे. इथं गोष्ट इट्स काइंड ऑफ असा एक होली पवित्र असा इगो माझ्यामध्ये आला. ओके, मी एक्सप्लेन करेल ह्याच्याबद्दल काय असतं ते. तर मी म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना की मी पास नाही होणार, मला एक चान्स द्या म्हटलं लास्टवाला. मी गेलो तिथं आणि बिलीव मी 1% स्टडी केला होता. 99% मी प्रेयर करत होतो गॉडकडे. आता गॉड कसा वर्क करतो बघा. गॉडनी मला काय सांगितलं, ठीक आहे मी तुला पास करेल, पण तुला ह्या गोष्टी कराव्या लागेल. गॉडनी मला एक लिस्ट दिली. ती लिस्ट अशी होती की त्या माझ्यामध्ये बॅड हॅबिट्स होत्या. मी गॉडला काय म्हटलं, ठीक आहे गॉड, मी ह्या सगळ्या वाईट सवयी तोडून टाकेल, तुम्हाला याच्यामध्ये पास करून दे. सेम गोष्टी इथं होते. जे दाविदांनी केलं ना, मी फक्त काही चेंजेस करतो. ओके, गॉडच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करते. मी तो एक्झाम देईपर्यंत, रिझल्ट लागेपर्यंत गॉडनी मला जी काही लिस्ट दिली ती, गॉड मला जिथे जिथे सांगायचा, येशू मला जिथे जिथे सांगायचं की हे करू नको, ते करू नको, मी काहीच करायचं नाही. मी जेवढं मला क्लीन ठेवता येईल तेवढं क्लीन राहायचं. त्याच्यानंतर BSc नर्सिंगचा फायनल इयरचा रिझल्ट लागला अँड मी पास झालो. मी डायरेक्ट गुडघ्यावर, तिथं तळोद्यालाच होतो मी, डायरेक्ट गुडघ्यावर बसून गेलो. मी देवाचे खूप आभार मानले. अँड देन एक दिवस नंतर मी जॉब जॉईन केला होता. जसं KD गाईतमध्ये मी जॉब करत होतो. तर सर्वजणं मजाक करत होते की कोणाला किती अटेम्प्ट आहे BSc नर्सिंगला. तर BSc नर्सिंगला सगळे ज्याचे त्याचे सांगू लागले आणि हसत होते, मजाक करत होते. एवढा काही सिरियस इश्यू नव्हता तो. तर हसत असताना माझा विषय आला. मी म्हटलं मला 8 अटेम्प्ट्स आहे. 4 वर्षाची डिग्री 8 वर्षामध्ये मी कंप्लीट केली. तर सर्व हसले, मजाक वगैरे, मजाकचा विषय होता. बट माझ्यामध्ये तो होली एंगर परत आला. होली इगो, पवित्र इगो असं नाव दिलं आहे मी त्याला. तो पुन्हा आला माझ्यामध्ये आणि सगळेशी म्हणत होते की यार MScला काय जायचं, आपल्याला BScच एवढं हार्ड गेलं होतं, तर MSc काय करायची, असं सगळेजण म्हणू लागले मजाक मस्तीमध्ये. बट माझ्या डोक्यामध्ये मी ती गोष्ट खूप सिरियस घेतली आणि मला ती गोष्ट आठवली की माझी लायकी नसताना मला गॉडनी BSc नर्सिंग पास करून दिलं. MSc नर्सिंग का नाही करू शकत. तर मी काय केलं, त्या इगोमध्ये, होली इगो, ओके, नॉट द बॅड वन, आय विल से गुड वन, हा चांगलावाला इगो, मी डायरेक्ट ॲडमिशन घेऊन घेतलं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी ॲडमिशन घ्यायला गेलो ना, तिथं ॲडमिशन जो करत होता तो व्यक्ती म्हटला की तुला खरंच वाटतं का, तुझे मार्कशीट बघून आम्हाला वाटत नाही तू MSc क्लिअर होशील. MSc फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर करावं लागतं, तुझ्याने नाही होणार, असं तो मला बोलला. मी म्हटलं हे बघा करा म्हटलं प्लीज, असं तसं रिक्वेस्ट करून ॲडमिशन केलं, झाला विषय. आता जुनी गोष्ट मला आठवली, सेम दाविदाची पण गोष्ट आठवली मला. त्याने काय चेंजेस केले. मी रिअलाईज केलं की मी BSc नर्सिंग पास होण्यासाठी गॉडला सांगितलं होतं की मला पास करून दे, मी तुझ्या इच्छा पूर्ण करणार, तुझे म्हणाल ते. सेम गोष्ट मी इथंच अप्लाय केली. गॉडला म्हटलं गॉड मला MSc नर्सिंग क्लिअर करून दे आणि मला तू एक लिस्ट दे की मी त्यासाठी काय करू. गॉडनी मला एक लिस्ट दिली की तुझ्यामध्ये अजून पण ह्या वाईट सवयी आहे आणि ह्या गोष्टी अजून तुला करायच्या आहे, अशी एक लिस्ट दिली. तर जे लोक व्यसन करतात त्यांच्यासोबत डिस्टन्स जेवढा ठेवता येणार तुला तेवढा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर शिव्या वगैरे द्यायच्या नाही. त्याच्यानंतर तुझा जो इगो आहे तो तुझ्या पॅरेंट्सवर काढायचा नाही, राग वगैरे तुझ्या पॅरेंट्सवर काढायचा नाही. जे तुझ्याजवळ क्लोजचे आहे, तुझ्या बहिणी आहे, तुझे भाऊ आहे, त्यांच्यासोबत चिडचिड वगैरे करायची नाही. ही सगळी अशी छोटी मोठी लिस्ट लावून दिली. तर मी गॉडला म्हटलं ठीक आहे गॉड, मी सगळं करेल,
मला तू MSc करून दे. तुम्हाला मी खरं सांगतो, MScचे हे 2 वर्ष मला इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या पाप करण्यासाठी. माझे अक्षरशः हात कापायचे असे मोबाईल हातमध्ये राहिला ना, पण मी कधीच कोणाला असं रिप्लाय दिला नाही. ती बेट एक माझ्यासाठी एक एनिमी आहे ना, सैतान आहे ना, असं बेट टाकायचं की घे खा. पण मी असं कोपऱ्यात बसून राहायचो आणि मी असं ते पाप माझ्याकडे एका बटनावर मी ते पाप करू शकत होतो. पण मी रात्र असे जागून काढायचो की नाही गॉडला मला ते MSc पाहिजे आणि मी हे नाही करणार. तर BSc नर्सिंगसाठी 4 वर्षाची डिग्री 8 वर्षामध्ये गॉडने दिली मला, आणि जी गॉडने मला MScसाठी लिस्ट लावून दिली ती सगळी पाळण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, विचार करा, ज्या व्यक्तीने 4 वर्षाच्या डिग्रीला 8 वर्ष लावले असेल त्यांनी 2 वर्षाची MSc नर्सिंग 2 वर्षामध्ये काढली. हाऊ इज दॅट पॉसिबल? ज्या व्यक्तीला लोक सांगत होते की तुझी लायकी नाही BSc नर्सिंग कंप्लीट करण्याची, त्या व्यक्तीने MSc नर्सिंग कसं काय कंप्लीट केली असेल? माझं ह्याच्यात काहीच नाही आहे. सेम गोष्ट मी MSc नर्सिंगला केली होती. 1% मी माझा दिला होता आणि 99% मी देवाची आज्ञा पाळत गेलो आणि देवाने ती माझी इच्छा देखील पूर्ण केली. आता नेक्स्ट 3rd टाईम मी गॉडला अजून खूप सारे ड्रीम्स सांगितलेले आहे आणि गॉडनी मला सेम लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये थोडे चेंजेस आहे आणि गॉडनी मला सांगितलं आहे की तू ह्या गोष्टी फॉलो कर, मी तुला तुझे सगळे ड्रीम्स देणार. सेम मेथड, माझी इच्छा आहे की सेम प्रोसेस तुम्ही पण फॉलो करा, ट्राय करून बघा. एक ड्रीम तुम्हाला आहे ना, तुमचे ड्रीम्स आहे ना त्या अल्टार्सवर ठेवावं लागेल. लाईक अब्रामानी जसं इसाकाला ठेवून दिलं होतं ना, की हा माझा पुत्र आहे, तुम्ही मला दिला होता आणि मी तो त्या अल्टारवर ठेवतो आहे, तुझी इच्छा पूर्ण हो. सेम तुमचे जे ड्रीम्स आहे ना, तुमचे स्वप्न आहे ना, ते अल्टार्सवर ठेवा आणि गॉडला सांगा तुझ्या इच्छेप्रमाणे हे स्वप्न माझे पूर्ण कर. आणि हे स्वप्न माझे पूर्ण करण्यासाठी मला लागणारे विस्डम, नॉलेज, बुद्धी, ज्ञान सगळं तू प्रोव्हाइड कर बस. अँड गॉडनी ज्या काही तुम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत ना त्या पूर्ण करा. मी तुम्हाला खरं सांगतो, गॉडला तुम्ही फक्त ड्रीम सांगा आणि त्यांनी दिलेल्या आज्ञा पाळा. ड्रीम सांगा, आज्ञा पाळा. तुम्ही ड्रीम सांगितली आणि आज्ञाने पाळली ना, तुम्ही ती कितीही एफर्ट लावून द्या, तुमची जरी एखाद्या PM सोबत जरी ओळख असेल ना, तरी ती गोष्ट पॉसिबलच नाही. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सक्सेस भेटणारच नाही. हे मी माझ्या अनुभवावर सांगतो. बट तुम्ही जर फक्त देवाच्या आज्ञा पाळत राहिले ना, आपण जर देवाची आज्ञा पाळत राहिलो ना, बिलीव्ह मी, तुम्हाला कोणाचीच गरज नाही. कोणत्याच माणसाकडे तुम्हाला मॅन्युप्युलेट करायची गरज नाही की अरे प्लीज माझं हे करून दे, अरे प्लीज ते माझं करून दे. नाही, मी कधीच कोणाच्या जवळ गेलो नाही. मी फक्त देवाच्या जवळ गेलो. मी देवासाठी झुकून जाईल, मी कुठे बी झुकून जाईल जिथं देवाचा विषय येणार तिथं. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील करायचं आहे. आपल्याला पुन्हा करायचं आहे. जे काय तुमचे स्वप्न आहे ते पुन्हा ट्राय करा तुम्ही. पण पुन्हा ट्राय करण्यासाठी पद्धत थोडी फक्त बदला. येशूच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे पद्धत वापरून बघा. आपण पुष्कळ वेळा असं म्हणत असतो की मी एखाद्याला क्षमा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला खूप जास्त त्रास दिला होता, हर्ट केला होता. मग आपण त्या गोष्टीवर, त्या रिलेशनशिपवर गिवअप करून देतो. पुष्कळ वेळा आपण एखादं व्यसन तोडण्याचा प्रयत्न करतो, पण तेच आपण कितीही प्रयत्न केला तरी ते व्यसन सुटत नाही. बट प्रत्येक दिवशी गॉड तुम्हाला एक नवीन आशीर्वाद, नवीन ग्रेस देत असतो. पुन्हा ट्राय करा. नेक्स्ट डे पुन्हा ट्राय करून बघा. 5 वर्ष 10 वर्ष असेच नका काढून देऊ की काश मी तो स्टेप घेऊन पाहिला असता तर मला सक्सेस भेटली असती किंवा नाही भेटली असती. या कन्फ्युजनमध्ये लाईफ कधीच काढू नका. ट्राय करून बघा. पुन्हा एक वेळा ट्राय करा आणि यावेळेस देवासोबत ट्राय करून बघा. अँड बिलीव्ह मी, एक दिवस तुम्ही देखील दाविदासारखे मागे फिरून पाहणार, मागे वळून पाहणार आणि तुम्ही म्हणणार की लुक, गॉडने माझ्यासाठी किती मोठी गोष्ट केलेली आहे. मे बी आज तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असाल ज्याच्यावर तुम्ही गिवअप करून दिला असेल. मग ती गोष्ट कोणतीही असू द्या.
तुमचा विश्वास मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो. तुमचा विश्वास लाल समुद्र पार करू शकतो. तुमचा विश्वास तुम्हाला प्राईम मिनिस्टर बनवू शकतो. तुमचा विश्वास तुम्हाला एका मोठ्या जायंटला, गोलियातला हरवू शकतो. तुमचा विश्वास तुम्हाला सिंहाच्या गुहेमध्ये तुम्हाला एक खरोच पण नाही येऊ देणार. जर तुम्ही हा मेसेज आज ऐकत आहेत, त्याचा अर्थ तुम्हाला पुन्हा एक वेळा ट्राय करण्याची गरज आहे. पुन्हा एक वेळा ते ॲडिक्शन, ते व्यसन ब्रेक करून बघा, तोडून बघा. पुन्हा एक वेळा तो बिझनेस स्टार्ट करून बघा. पुन्हा एक वेळा ते रिलेशनशिप वर्क करून बघा. पुन्हा एक वेळा ते मॅरेज वर्क करून बघा. पुन्हा एक वेळा देवाच्या जवळ जाऊन बघा. तुमचा विश्वास ह्या जगाचा निर्माता जो आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त, महान प्रभू येशू ख्रिस्त, त्याला काम करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. रिमेंबर माय वर्ड, युअर ॲक्ट ऑफ फेथ कॅन कॉज अ क्रिएटर ऑफ युनिवर्स टू वर्क. तुमचा विश्वासावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहे. जर तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केला तर मी बिलीव्ह करतो की गॉड तुम्हाला नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस देणार. जर तुम्ही ज्या गोष्टीवर गिवअप केलेलं आहे ती गोष्ट पुन्हा ट्राय केली, पुन्हा करण्याचा प्रयत्न केला, तर ते ड्रीम्स, ते रिलेशनशिप, ती ब्लेसिंग, ते ॲडिक्शन, ते सगळ्या गोष्टीमध्ये गॉड तुम्हाला प्लेस करणार आहे. आणि तुमची जी नवीन लाईफ आहे ती काही दिवसावरच आहे, जी तुम्हाला लवकरच भेटणार आहे. अशी आशा करतो की आजच्या मेसेजद्वारे तुम्हाला प्रोत्साहन भेटलं असेल आणि दाविदाप्रमाणे तुम्ही पुन्हा ट्राय करण्याचा प्रयत्न करणार. जे काय तुमचे ड्रीम्स आहेत, जे काय तुमचे स्वप्न आहेत, त्याला पुन्हा ट्राय करण्याचा प्रयत्न करा. आणि जर आजच्या मेसेजद्वारे तुम्हाला प्रोत्साहन भेटलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. भेटूया नेक्स्ट मेसेजमध्ये. तोपर्यंत देवावर विश्वास ठेवा. तुमचं फेथ हे खूप वेगळे प्रकारचे डोर्स अनलॉक करू शकतो. तुम्हाला गॉडने एक मास्टर की दिलेली आहे. ती मास्टर की म्हणजे तुमचं फेथ, तुमचा विश्वास. तुम्हाला कोणताही दरवाजा उघडायचा असेल तर तुमचं फेथ ॲक्टिवेट करा, ते डोर ओपन होऊन जाणार. काहीच नाही, जास्त काही नाही, फक्त देवावर विश्वास ठेवायचा आहे, देवाने सांगितलेल्या आज्ञा पाळायच्या आहे. दॅट्स ऑल. अँड गॉड तुम्हाला नक्कीच तुमचे सगळे जे काही ड्रीम्स आहेत ते राईट टायमावर पूर्ण करून देणार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, आमेन.